नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थान श्री गुरुदेव दत्तपीठाचे महंत राष्ट्रसंत परमपूज्य गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे पाटील यांचे रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 6:14 वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 99 वर्ष होते। सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर देवगड येथील प्रवरा नदीच्या काठी असलेल्या अन्नपूर्णा प्रसादालय प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले। श्री क्षेत्र देवगड संस्थान परिसरात सायंकाळी 4:30च्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या पश्चात 2 मुले हरिभक्तपरायण श्री भास्करगिरीजी महाराज मधुकर पेसोडे पाटील व कन्या कमलबाई रायपुरे पाटील ह्या आहेत। सरुबाई ज्ञानदेव पेसोडे पाटील यांच्या दुःखद निधनाने देवगड परिसरातील भक्तगणांवर मोठी शोककळा पसरली होती। गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या मातोश्री सरुबाईंच्या निधनाची वार्ता पहाटे पोहोचल्यानंतर अनेकांनी देवगडकडे आपली वाट धरली। दुपारी 12 वाजता त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। भाविकांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी रीघ लागली होती। देवगड मंदिर प्रांगणात उपस्थित हजारो भाविक दुःखाच्या शोक सागरात बुडाले होते। सायंकाळच्या सुमारास गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या समवेत संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात भजने गात अंत्ययात्रा काढण्यात आली। गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांचे बंधू मधुकर बाबा पेसोडे पाटील यांनी अग्निडाग दिला। यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी साश्रू नयनांनी मातोश्री सरू आईंना निरोप दिला। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।